वर्सोवा भाईंदर कोस्टल मार्गाचा जो प्रकल्प आहे त्याच्यामध्ये कांदळवनाचे नुकसान झाले आहे, भरपाईचा एक घोटाळा फार मोठा आलेला आहे आणि 90% रोपं जिवंत असल्याचा दावा करण्यात आलेला विधान भवनामध्ये हा विषय वाचलेला आहे. तुम्ही स्वतः पर्यावरणप्रेमी आहात, नेमके काय तिथे घडलेलं आहे? बघा, मीरा भाईंदर मध्ये जो भाईंदर पश्चिम हा सरकारी सर्वे क्रमांक आहे 342चा एक, हे फॉरेस्ट आहे, म्हणजे वनहद्द आहे ती. आणि जो वर्सोवापासून भाईंदर हा जो लिंक रोड येणार आहे, कोस्टल रोड लिंक रोड जो येणार आहे, त्याच्यामध्ये 45,000 पेक्षा जास्त कांदळवनाची झाडं ही काढली जाणार आहेत. 45,000 झाडं ही सरकारी आकडा आहे, परंतु आमच्या अंदेशानुसार साधारण ही संख्या जवळपास 90,000 1 लाखाच्या आसपास झाडं लहान मोठी काढली जाणार आहेत. ह्या संदर्भात जी वन हद्द जी लागवड करायची, तर त्याच्यामध्ये 1,37,000 झाडं ही कांदळवनाची ह्यांनी 342 ह्या सर्वे नंबरमध्ये लागवड केल्याचं दाखवलेलं आहे. आणि ती झाडं 90% जगली असा देखील दावा त्यांच्या कांदळवनाच्या संकेतस्थळावरती केला गेलेला आहे. ह्या संदर्भात जेव्हा आठवड्याभरापूर्वी आम्ही त्या भागाची जेव्हा पाहणी केली, तर त्या ठिकाणी एकतर असं लक्षात आलं की बहुतांश झाडं ही मरून गेली होती, सुकून गेली होती, रोपं जी होती ती लावलेली त्यांनी. आणि त्याच्यामुळे तो 90% जगल्याचा वगैरे दावा हातनिव्वळ त्यांचा तो बोगसच आहे. परंतु त्याच्यापेक्षा गंभीर बाब अशी आहे की ज्या ठिकाणी हे नुकसान भरपाई म्हणून कांदळवनाचं पुनर्रोपण करतायत, लागवड जी करतायत, तो क्षेत्र मुळात वनहद्द आहे. म्हणजे त्या ठिकाणी कांदळवन आधीपासून आहे आणि कांदळवन तिकडे असताना तुम्ही तिकडे पुन्हा कांदळवनाची रोपं लावणं हा म्हणजे खरंच एक गंभीर विषय आहे. म्हणजे तुम्ही कांदळवन कुठे लावलं पाहिजे होतं नुकसान भरपाईचं, की जिकडे कांदळवन अस्तित्वात नाही त्या ठिकाणी तुम्ही लावलं पाहिजे होतं. पण जिकडे कांदळवन आहे त्याच ठिकाणी तुम्ही लावताय. आणि त्याच्यापेक्षा अजून कहर म्हणजे असा की त्या ठिकाणी अस्तित्वात असलेली कांदळवनाची झाडं, त्या ठिकाणी असोसिएट असलेली त्यांची झुडपं ही सगळी कापून तोडून त्यांनी तिकडे भूखंड तयार केला आणि तो भूखंड तयार करून त्या ठिकाणी लागवड केलेली आहे. ह्याच्यामध्ये जर आपण 2012-13 पासून 2020 पासूनचे आणि आता पर्यंतचे जर सॅटेलाईट इमेज जर बघितले, तर त्या सॅटेलाईट इमेजमध्ये सुद्धा स्पष्ट दिसतं की पूर्वी तिकडे कांदळवनाची झाडं होती, हिरवळ होतं, जंगल होतं. म्हणजे आहे ते कांदळवन कापायचं, नष्ट करायचं आणि त्या ठिकाणी नुकसान भरपाईची झाडं लावली असं दाखवायचं. म्हणजे हा निश्चितच अतिशय गंभीर प्रकार आहे. ह्या संदर्भात संबंधित अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्यांना निलंबित केलं गेलं पाहिजे आणि ज्या ठिकाणी कांदळवन नाही अशा ठिकाणी कांदळवनाचं पुनर्रोपण केलं पाहिजे, अशी आमची मागणी आहे. जिथे पुनर्रोपण करण्यात आलेली आहे तिथे वेगळी ही झाडं वगैरे आहेत का, आणि हा फक्त कांदळवन उपटले जातं की ह्याच्यासोबत गवतही उपटलं जातं? बघा, तिकडे एक तर कांदळवन ही मोठ्या प्रमाणात आहे, नैसर्गिक आलेली कांदळवनाची झाडं आहेत. कांदळवनाच्या बरोबर काही ठिकाणी त्याची असोसिएट झाडं असतात, मिसवाकसारखी वगैरे, ती असोसिएट झाडं असतात, ती पण प्रोटेक्टेड आहेत. आणि त्या ठिकाणी जे काही थोडंफार गवताळ किंवा मोकळी जागा जी पाणथळ म्हणतो, कारण आपण जर बघितलं असेल तर आपल्याकडे फ्लेमिंगोपासून परदेशातले अनेक पक्षी, सिगल, हे सगळे वेगवेगळे पक्षी हे परदेशातून आपल्याकडे येत असतात. त्याशिवाय आपल्या इकडचे स्थानिक पक्षीसुद्धा आहेत जे वन्यजीव कायद्याप्रमाणे संरक्षित आहेत. हे पक्षी त्या ठिकाणी त्यांच्या आहारासाठी, त्यांचे मासेमारी आहार ह्यासाठी त्या क्षेत्रात ते उतरत असतात, त्या ठिकाणी ते आसरा घेत असतात. म्हणजे त्या ठिकाणी देखील गवत आणि हे सगळं क्षेत्र काढून नैसर्गिक वन्य पक्ष्यांचा जो अधिवास आहे तो सुद्धा ह्यांनी नष्ट करायला घेतलेला आहे. तर संबंधित ह्या अधिकारीचा जो भोंगळ कारभार चालला आहे याचा स्थानिक नागरिकांवर किंवा रहिवाशांवरती, जनावरांवरती, प्राण्यांवरती काय परिणाम होऊ शकतो? बघा, निश्चितच नैसर्गिक कांदळवन तुम्ही जेव्हा नष्ट करताय, एकीकडे आपण बघतोय की तापमान किती वाढतंय, ग्लोबल वॉर्मिंग प्रचंड वाढतंय. आपल्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाळ्यात पुराचा मोठा प्रकार आपण बघतो. पूरस्थिती नेहमी प्रत्येक पावसाळ्यात असते. पाण्याचा निचरा होत नाही, पाण्याची क्षमता वाढते. त्याशिवाय आपण बघतो सिमेंट कॉन्क्रीटची जंगलं उभी राहताना हवेतलं प्रदूषण प्रचंड वाढलं आहे. मग ते कचऱ्या वाटे असेल, तुमच्या बांधकाम क्षेत्र असेल, कोणी काही जाळत असेल, त्या अनुषंगाने जे काही प्रदूषण ते प्रचंड वाढलेलं आहे. म्हणजे माणसाला जो त्याच्या घटनेने, संविधानाने दिलेला शुद्ध हवेचा, जगण्याचा जो अधिकार आहे तो अधिकारसुद्धा आपल्याला मिळत नाही. कारण आपल्याला हवासुद्धा अतिशय प्रदूषित मिळते. आपण रोज श्वासावाटे अतिशय प्रदूषित हवा घेतोय. आणि कांदळवन हे जे असं आहे की कांदळवन हे हवेतलं कार्बन हे इतर झाडांपेक्षा 4 ते 5 पटीने जास्त ऑब्झर्व करतं, जास्त शोषून घेतं कांदळवन. आणि ऑक्सिजन देण्याचं प्रमाण देखील त्यांचं तेवढंच जास्त असतं. याशिवाय आपण बघितलं आज की आपल्या इकडे STP प्लांट
हे अतिशय फक्त दिखावा चालतं. सगळं सांडपाणी, रासायनिक पाणी हे सगळं आज खाड्यांमध्ये सोडलं जात आहे, त्या वाटे समुद्रात सोडलं जात आहे. तर खाड्यांमधलं हे जे प्रदूषण आहे ते प्रदूषण देखील कमी करण्याचं काम ही कांदळवनाची झाडं करत असतात. म्हणूनच त्याला मॅनग्रोव्ज हे इंग्लिशमध्ये म्हटलं जातं. सर्वोच्च न्यायालयाने देखील त्याचं उदाहरण देताना असं म्हटलं की तुम्ही कांदळवनाचं एक झाड कापणं म्हणजे एक हत्या करण्यासारखं आहे. म्हणजे लक्षात घ्या की एवढं संवेदनशील आणि एवढा गंभीर हा विषय आहे. त्याच्यामुळे निश्चितच नागरिकांच्या आरोग्यावरती, शहराच्या अस्तित्वावरती आणि एकूणच नागरिकांच्या जसं पूरस्थिती आली की जे नुकसान वगैरे होतं, तर ह्या सगळ्याच गोष्टींवरती ह्याचा फार विपरीत आणि गंभीर परिणाम भविष्यात सुद्धा अजून जास्त होणार आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.